नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन आणि शक्तिशाली स्तोत्राबद्दल बोलणार आहोत जे थेट नारद पुराणातून आलेलं आहे. त्याचं नाव आहे संकटनाशन गणेश स्तोत्र. असं म्हणतात की या स्तोत्रामध्ये आपल्या आयुष्यातले अडथळे दूर करण्याची एक विलक्षण शक्ती आहे. चला तर मग या अद्भुत ज्ञानाच्या प्रवासाला आपण एकत्र सुरुवात करूया. बघा, या स्तोत्राची सुरुवातच किती सुंदर आहे. हा जो पहिला श्लोक आहे ना, त्याचा अर्थ असा होतो की आपण गौरीपुत्र विनायकाला म्हणजे गणेशाला नमन करून दीर्घायुष्य आणि आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून त्याचं रोज स्मरण करतो. हे फक्त शब्द नाही आहेत नाही का, हा एक संकल्प आहे, एक प्रकारची खात्री की आपलं ध्येय गाठण्यासाठी गणेशाची शक्ती आपल्या पाठीशी आहे. पण मग हे स्तोत्र इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? म्हणजे काय आहे याचं वैशिष्ट्य? चला, याचा मूळ उद्देश काय आहे आणि हे कुठून आलं हे आपण समजून घेऊया, म्हणजे आपल्याला त्याची खरी शक्ती कळेल. या स्तोत्राचं नावच पहा ना, संकटनाशन. नावावरूनच आपल्याला कल्पना येते. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे सर्व संकट, सर्व दुःख नाहीशी करणारं स्तोत्र. आणि हे आपल्याला कुठे सापडतं? तर प्राचीन नारद पुराणामध्ये. जणू काही आपल्या आयुष्यातल्या अडचणींवर मात करण्यासाठी दिलेली ही एक मार्गदर्शक सूचनाच आहे. चला, आता आपण या स्तोत्राच्या अगदी गाभ्याकडे म्हणजे त्याच्या हृदयाकडे वळूया. आणि तो गाभा म्हणजे काय? तर भगवान गणेशाची 12 अतिशय शक्तिशाली नावं. हीच 12 नावं या स्तोत्राचा मुख्य आधार आहेत. असं म्हणतात की प्रत्येक नावामध्ये एक विशिष्ट ऊर्जा, एक वेगळी शक्ती दडलेली आहे. तर आपण ही नावं आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिली 4 नावं. पहिलं आहे वक्रतुंड, म्हणजे ज्याची सोंड वक्र आहे. दुसरं नाव एकदंत, ज्याला एकच दात आहे. तिसरं नाव आहे कृष्णपिंगाक्ष, म्हणजे ज्याचे डोळे काळे आणि थोडे पिंगत आहेत. आणि चौथं नाव गजवक्र. गज म्हणजे हत्ती, म्हणजेच हत्तीचं मुख असलेलं रूप. पाहिलं, प्रत्येक नाव गणेशाच्या एका विशिष्ट रूपाचं किती सुंदर वर्णन करतं. आता पुढची 4 नावं पाहूया. 5वं नाव आहे लंबोदर, म्हणजे ज्याचं उदर म्हणजे पोट मोठं आहे. असंही म्हणतात की या उदरात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे. 6वं नाव विकट, म्हणजे विशाल भव्य असं रूप. 7वं नाव आहे विघ्नराजेंद्र. नावावरूनच कळतंय सर्व विघ्नांचा, सर्व अडथळ्यांचा राजा. आणि 8वं नाव धूम्रवर्ण, ज्याचा रंग धुरासारखा आहे. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या 4 नावांकडे. 9वं नाव भालचंद्र, ज्याच्या भाळावर म्हणजे कपाळावर चंद्र आहे. 10वं विनायक, म्हणजे जो सर्वांचा नायक आहे, आपला मार्गदर्शक आहे. 11वं नाव गणपती, म्हणजे सर्व गणांचा पती, देवांच्या सैन्याचा प्रमुख. आणि 12वं गजानन, पुन्हा एकदा गज आनन, म्हणजे हत्तीचं मुख. तर ही आहेत गणेशाची ती 12 अत्यंत शक्तिशाली आणि पवित्र नावं. बरं, आता ही 12 नावं तर आपल्याला कळली, पण फक्त नावं जाणून घेणं पुरेसं आहे का? नाही. या नावांचं पठण कसं करायचं याची सुद्धा एक पद्धत शास्त्रामध्ये सांगितली आहे. चला तर मग पठणाचा तो योग्य मार्ग कोणता आहे तेच आपण आता पाहूया. शास्त्रामध्ये असं सांगितले आहे की या 12 नावांचं पठण दिवसातून 3 वेळा करायचं असतं. कधी? तर सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी. यालाच आपण त्रिसंध्या असंही म्हणतो. जो कोणी श्रद्धेने या तिन्ही वेळी ही 12 नावं घेतो ना, त्याला त्याचं एक विशेष फळ मिळतं असं मानलं जातं. ही एक प्रकारची रोजची आध्यात्मिक शिस्तच आहे. ठीक आहे, पठण केलं, पण मग या साधनेचं फळ काय मिळतं? याचं उत्तर ह्याच स्तोत्रात दिलंय. न च विघ्नभयं तस्य. ह्याचा अर्थ काय होतो? तर पठण करणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही विघ्नाची, कोणत्याही अडथळ्याची भीती राहत नाही. असं मानलं जातं की खुद्द प्रभू गणेश त्याच्या सर्व कामांमध्ये यश मिळवून देतात. म्हणजे बघा, भीतीतून मुक्त होणं हेच या साधनेचं पहिलं आणि किती मोठं फळ आहे, नाही का? आता मनात येईल की हे फळ कधी मिळतं? तर शास्त्रामध्ये त्याचा एक क्रम सांगितला आहे. असं म्हटलं आहे की 6 महिने जर नियमित पठण केलं तर त्याचे चांगले परिणाम दिसायला लागतात. आणि जर 1 वर्षभर ही साधना केली तर पूर्ण सिद्धी प्राप्त होते, यात काहीही शंका नाही, असं शास्त्रवचन आहे. आणि हो, या साधनेतून फक्त अडथळेच दूर होतात असं नाही, तर आपल्या मनातल्या वेगवेगळ्या इच्छासुद्धा पूर्ण होतात. चला, आता आपण हेच पाहूया की वेगवेगळ्या प्रकारच्या साधकांना, भक्तांना या स्तोत्रातून नक्की काय काय फळं मिळतात. या स्तोत्राचे हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की ते प्रत्येक साधकाच्या इच्छेनुसार फळ देतं. म्हणजे बघा, जो विद्यार्थी आहे त्याला विद्या मिळते,
ज्याला धनाची इच्छा आहे त्याला धन मिळतं, ज्याला पुत्राची इच्छा आहे त्याला पुत्रप्राप्ती होते, आणि ज्याला या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मोक्षाची इच्छा आहे त्याला सद्गती प्राप्त होते. म्हणजे हे स्तोत्र आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करतं. आता ज्यांना विशेषतः ज्ञानाची, विद्येची इच्छा आहे त्यांच्यासाठी तर एक खास मार्ग सांगितला आहे. तो असा की जो कोणी हे संपूर्ण स्तोत्र स्वतःच्या हाताने लिहून 8 ब्राह्मणांना अर्पण करेल त्याला गणेशाच्या कृपेने सर्व प्रकारची विद्या प्राप्त होते, असं स्पष्टपणे शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि या श्लोकाने या पवित्र स्तोत्राची समाप्ती होते. यात स्पष्ट उल्लेख आहे की हे श्री नारद पुराणातील संकष्ट नाशन गणपती स्तोत्र आहे आणि ते इथे संपूर्ण होत आहे. हे सगळं ऐकल्यावर आपल्या मनात एक विचार नक्कीच येतो की श्रद्धा आणि साधनेचं फळ खरंच मिळतं का? हे प्राचीन ज्ञान आपल्याला एक दिशा दाखवतं. ते सांगतं की प्रामाणिक भक्तीचं रूपांतर प्रत्यक्ष अनुभवामध्ये होऊ शकतं. हा विचार खरंच खूप खोल आहे आणि यावर आपण सगळ्यांनी नक्कीच मनन करण्यासारखं आहे.